राजा विचारतो की भंते नागसेन, असेही कोणी आहेत का जे मेल्यावर पुन्हा जन्म घेत नाहीत? भंते म्हणतात, महाराज, काही असे आहेत जे जन्म घेतात आणि काही असे आहेत जे जन्म घेत नाहीत. ज्यांच्यामध्ये क्लेश अर्थात चित्ताचा मळ लागलेला आहे ते जन्म घेतात आणि जे क्लेशापासून मुक्त आहेत ते जन्म घेत नाहीत. यावर राजा विचारतो, भंते, तुम्ही जन्म घ्याल किंवा नाही? नागसेन सांगतात, महाराज, जर जगाकडे आसक्ती लागलेली असेल तर मी जन्म घेईल आणि जर जगाकडे आसक्ती नसेल तर मी जन्म घेणार नाही. राजा म्हणतो, जे जन्म घेत नाहीत ते विवेक लाभ करण्यासाठी जन्म घेत नाहीत काय? नागसेन सांगतात, महाराज, विवेक लाभ केल्याने, ज्ञानाने आणि दुसरे पुण्यधर्म केल्याने. राजा विचारतो, विवेक आणि ज्ञान दोन्ही एकच आहेत ना? यावर भंते सांगतात की विवेक दुसरी गोष्ट आहे आणि ज्ञान दुसरी गोष्ट आहे. शेळ्या, मेंढ्या, गाय, बैल, उंट तसेच गाढवाला विवेक तर असतो, परंतु ज्ञान नसते. बोध होणे विवेकाची ओळख आहे आणि कापण्याच्या शक्तीचे असणे ज्ञानाची ओळख आहे. महाराज, तुम्ही कधी धानाची कापणी करताना पाहिले आहे का? महाराज म्हणतात, हो. उजव्या हाताने धानाच्या ओंब्यांना पकडून डाव्या हाताने विळा घेऊन कापतात. त्याचप्रमाणे महाराज, योगी विवेकाने आपल्या मनाला पकडून ज्ञानरूपी विळ्याने क्लेश कापून टाकतात. याच भावनेने नागसेन म्हणतात, बोध होणे म्हणजे विवेक आणि कापणे म्हणजे ज्ञानाची ओळख आहे.